मोदक म्हटलं की लगेच डोळ्यासमोर उभी राहते ती बाप्पाच्या नैवेद्यातली गोड प्रसादाची थाळी. मंडळी, मोदकाचं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पण त्यामागचं कारणही तसंच आहे. गूळ, नारळ, पीठ यांचा गोड संगम म्हणजेच मोदक. पण खरी गंमत म्हणजे मोदक हा फक्त एक गोड पदार्थ नाही आहे, तर आपल्या संस्कृतीतलं एक गोड नातं म्हणजे आपल्या बाप्पा आणि आपण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आता तुम्ही म्हणाल, अरे या चॅनलवर तर कुकिंग कंटेंट येत नाही, मग आज अचानक काय मोदक बनवायचं? खरं सांगायचं झालं तर मी रेसिपी चॅनल काही चालवत नाही, पण आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. आज मी ठरवलं आहे की मी माझ्या बाप्पासाठी स्वतः 21 मोदक बनवणार आणि ते अर्पण करण्याचा आनंद तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार. म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्लॉग फक्त कुकिंगबद्दल नाही आहे, तर श्रद्धा, परंपरा आणि आपल्या बाप्पावरच्या आपल्या गाढ प्रेमाबद्दल आहे. मंडळी, तसं बघायला गेलं ना तर गणपती बाप्पाला 21 मोदक दाखवण्याची पद्धत फार जुनी आहे. पण 21च का, 22 का नाही? कधी हा प्रश्न तुम्हाला पडलाय? मंडळी, पूर्वीच्या काळात देवांतक आणि नरांतक असे 2 राक्षस होते. त्यांनी खूप तपश्चर्या केल्यामुळे देवांनी खुश होऊन त्यांना अफाट शक्ती दिली. पण ते त्या शक्तीचा दुरुपयोग करत होते, म्हणजे लोकांना मारायचे. ज्याप्रमाणे रावणाचं हनन करण्यासाठी रामाने जन्म घेतला, कंसाचं हनन करण्यासाठी कृष्णाने जन्म घेतला, तसेच वाईट वृत्तींचे म्हणजेच देवांतक आणि नरांतक यांचं हनन करण्यासाठी गणपतींनी विनायक या नावाने जन्म घेतला. देवांतक आणि नरांतक या दोघांचं हनन करायचं म्हणजे युद्ध तर होणारच ना. त्यासाठी विनायक बाप्पांनी 20 सैनिक घेतले. तर आता 20च का? कारण पूर्वीच्या काळी 10 हातांची बोटं आणि 10 पायांची बोटं असे मिळून 20 होते. तेव्हाच्या काळी 20 या आकड्यामध्ये मोजणी व्हायची, म्हणून त्यांनी 20 सैनिक घेतले आणि त्या गणांचा एक कॅप्टन म्हणजेच आपला लाडका गणपती बाप्पा. तर असे 20 अधिक 1 म्हणजे 21. म्हणून प्रत्येक गणांना म्हणजेच सैनिकांना आणि बाप्पांना ते मोदक असतात. शेअरिंग इज केअरिंग ही वाली टर्म फक्त आपणच फॉलो नाही करत बरं का मंडळी, आपले लाडके गणपती बाप्पा पण करतात. बाप्पात सगळे 21 मोदक खात नाहीत, आपला बाप्पा हा एकच मोदक खातो. पण प्रत्येक मोदक एकेका गणाला आणि एक आपल्या बाप्पाला असे मिळून ते 21 मोदक. मग आले तुमचे ते 21 लाडू, 21 दुर्वा, 21 करंजा. असं आपण 21 आकड्यांमध्ये त्यांना अर्पण करतो आणि आपले बाप्पा एक मोदक खाऊन बाकीचे 20 मोदक आपल्या गणांमध्ये वाटतात. मंडळी, आपले गणपती बाप्पा फक्त विघ्नहर्ता नाही आहेत, तर ते एक खरे टीम लीडरसुद्धा आहेत. त्यांच्या मोठ्या कानातून आपण शिकतो की ऐकण्याची कला माणसात असलीच पाहिजे, कारण जो इतरांचं ऐकतो तोच योग्य निर्णय घेऊ शकतो. त्यांची लहानशी डोळ्यांची जोडी शिकवते की लक्ष नेहमी सूक्ष्म गोष्टींवर ठेवावं, डिटेल्सवर फोकस करावं, म्हणजे यश नक्की मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले उंदीर मामा. यावरून आपण शिकतो की कितीही लहान किंवा साधं असलं तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, प्रत्येकाला आपलं महत्त्व असतंच. चला, हा गोड नैवेद्य बाप्पाच्या चरणी अर्पण करूया. आणि हो, कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरायचं नाही.